अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आई राजा उदो उदो जगदंब। उद्यापासून म्हणजे 7 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच 13 जानेवारीला याची समाप्ती होते। आपल्या घरावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहावा यासाठी जेवढ्या काही तुम्हाला सेवा अर्चा करता येतील त्या सेवा अर्चा या नवरात्रीमध्ये अवश्य करा। आपण प्रापंचिक माणसं आहोत, वेळात वेळ काढून सगळ्याच सेवा करता येणं शक्य होत नाही, परंतु एखादी जरी सेवा तुम्ही मनापासून केलीत तर ती आपल्या कुलदेवीपर्यंत आई भगवतीपर्यंत अवश्य पोहोचते। आणि आई भगवतीची अतिशय महत्त्वाची सेवा ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ। मग तुम्ही 1, 3, 5, 7, 9, 11, 14 जेवढे काही तुम्हाला पाठ करता येणं शक्य होतील तेवढे तुम्ही या नवरात्रीमध्ये पाठ अवश्य करा। परंतु तेवढाही वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तेवढंच प्रभावी ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र। तर तुम्हाला या नवरात्रीमध्ये रोज 1 किंवा 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर घरातल्या श्रीयंत्रावरती, कुलदेवीच्या फोटोवरती, टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्हाला 1 वेळा किंवा 11 वेळा श्री सूक्ताचं पठण करत कुंकुमार्चन ही सेवा सुद्धा करायची आहे। जवळच्या मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन आई कुलदेवीच्या नावानं एखादी ओटी सुद्धा अवश्य भरायची आहे। परंतु यामधल्या कोणत्याच जर सेवा तुम्हाला वेळेअभावी किंवा काही कारणास्तव करता येणं शक्य नसेल तर तुम्ही रोजच्या रोज नवरात्रीमध्ये 1 माळ नवार्णव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे अवश्य करा। त्याचबरोबर आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जसा अखंड दिवा प्रज्वलित करतो तसा तुम्ही अखंड दिवा सुद्धा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकता। जेवढ्या काही सेवा अर्चा करता येतील तेवढ्या अवश्य करा। आई भगवती तुमच्यावरती अशीच अखंड प्रसन्न राहो। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।